म्हणणं आहे का नॅक चेक केली आहे त्याच्यात फुकट पाणी किंवा आज रुमालाच भेटेल मात्र त्यांच्या अंगातलं गेलं नाही म्हणून सरकार गेलं असं विश्वजित कदम म्हणते. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं. मग मात्र अंगातलं तुमचं गेलं नाही म्हणून ते सरकार गेलं. त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावेत. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात. सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला. आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे. नरेंद्र मोदी आणि अडाणी हे एकच आहेत. अमित शहा आणि अडाणी एकच आहेत. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अडाणी एकच आहेत. या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही. म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली खेचलं.